नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये। तर आज मी कस्टर्ड स्पॉन्जी केक कसा बनवायचा याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर सुरुवातीला हे सर्व इन्ग्रेडियंट मी एका बाजूला काढून घेतले आहे। त्यानंतर स्टोववर एक कढई 15 ते 10 मिनिटांसाठी थोडीशी लो फ्लेमवर गरम करून घ्यायची आहे। त्यानंतर टीन पण मी ऑइलला ग्रीस करून घेतला होता ऑइलने। तर एका भांड्यामध्ये मी हाफ कप ऑइलमध्ये 1 कप पिठी साखर घालून ते छान असं मिक्स करून घेतलं आहे एकजीव होईपर्यंत। त्यानंतर त्यावरती चाळणी ठेवून त्यामध्ये 1.5 कप मैदा ॲड केला आणि तो छान असा चाळून घेतल्यानंतर परत त्यामध्ये 1 कप कस्टर्ड पावडर ॲड केली आहे, ते पण छान असं चाळून घ्यायचं आहे। त्यानंतर कुकिंग सोडा ॲड केला आहे, एक हाफ टीस्पून आणि 1 टीस्पून कुकिंग म्हणजे बेकिंग पावडर ॲड केली आहे आणि त्यानंतर थोडंसं चवीसाठी मीठ आणि दूध घालून हा पूर्ण डो मिक्स करून घ्यायचा आहे, थोडीशी रणी किंवा रिबन कन्सिस्टन्सी येईपर्यंत। त्यानंतर राम खूप त्रास देत होता, त्यालाही मी वरती बसून घेतलं माझ्याबरोबर, पण माझं लक्ष सारखं त्याच्याकडे होता कारण तो स्टोवला हात लावत होता। त्यानंतर माझ्याकडून जी क्लिप आहे बेकिंग करण्याची प्रोसेस ती माझ्याकडून डिलीट झाली, त्याच्यामुळे ती मी ॲड केली नाही। तर केक कसा झाला आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे, कसा बेक झाला आहे। छान झाला होता, रेसिपी नक्की ट्राय करा। जानेवारीचा हा मॉर्निंगचा व्लॉग आहे। हे गेल्यानंतर मी रामचं मॉर्निंग रुटीन सुरू करणार आहे। तर सुरुवातीला चहा घेतला आणि त्यानंतर राम थोडा वेळ खेळत होता, तर तोपर्यंत मी त्याच्यासाठी मॉर्निंग ब्रेकफास्ट तयार करत होते। तर मी त्याच्यासाठी इथे मिक्स जे डाळींचं मी सेरेलॅक बनवलं आहे ते बनवत होते। तर छोटीशी ही क्लिप मी ॲड केली की मी कसं बनवते। तर त्यासाठी मी छोटासा पॅन घेतला आहे, हा मी रामसाठीच घेतलेला आहे कारण त्याच्या रेसिपीचं जे फूड बनवायचं असेल ते स्मॉल क्वांटिटीमध्ये असतं। त्यामुळे सुरुवातीला मी तूप घेऊन त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, त्यानंतर थोडीशी हळद, किंचित हिंग पावडर आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकून हे छोटंसं लो फ्लेमवर थोडंसं याला हीट होऊन देणार आहे। त्यानंतर जेवढं मला फूड बनवायचं आहे रामचं त्यामध्ये थोडंसं पाणी मी टाकणार आहे। तर हे जे जार आहे त्यामध्ये मी ते मिक्स डाळींचं बनवलेलं आहे। तर याची रेसिपी नंतर कधी मीच्या व्लॉगमध्ये मी शेअर करेन की मी हे कसं बनवते आणि खूप हेल्दी प्रोटीन रिच आहे लहान मुलांसाठी। राम जसा 6 मंथ प्लस झाला त्यानंतर मी त्याला जे वरील नवीन नवीन पदार्थ असतील ते खाण्यासाठी बनवू लागले, त्यातीलच हा त्याचा फेवरेट वन आहे। पण आता तो काही त्याला बनवलं, कितीही चविष्ट बनवलं तर तो काहीच खायला मागत नाही, जे आम्ही खातो तेच त्याला खायचं असतं। तरी ते एवढं पाणी घेतल्यानंतर यात अंदाजे मी थोडंसं ते मिश्रण मिक्स करते आणि त्यानंतर लो फ्लेमवरच मी हे बनवत असते कारण खाली कढईला लागण्याची भीती राहते। त्यानंतर थोडंसं मिक्स केलं आणि थोडंसं उकळी येईपर्यंत त्याला थोडंसं शिजू द्यायचे। त्यानंतर त्याच्या डिशमध्ये मी त्याच्यासाठी पाणी घेतलं आहे कारण त्याला ब्रेकफास्ट मला करायचा होता आणि टाईम खूप झालेला होता, 8:30 वाजले होते आय थिंक यावेळेस। 8 वाजताच मी त्याला मॉर्निंगचं खाऊ घालते ब्रेकफास्ट, जो काही मला बनवायचा असेल तो, कारण तो खूप क्रँकी असतो। खाली पहा की मी इकडं बनवत आहे आणि तो माझ्या पाठीमागेच आहे। कारण की त्याला खूप भूक लागलेली त्यावेळेस आणि त्याला सवय झालेली की सकाळचं 8 वाजता त्याला ब्रेकफास्ट लागतो म्हणजे लागतोच। मग तो काही का असेना, जर मला लवकर आवरलं नाही माझं तर मी एखादं फ्रूट जे अवेलेबल असेल ते मॉर्निंगला त्याला खाऊ घालते। सुरुवातीला तो खाऊ थंड होण्याआधी मी त्याचा ब्रश करून घेते। तर हा फिंगर ब्रश मी त्याच्यासाठी यूज करते। त्याला वरती 4 दात आणि खाली 2 दात असे आलेले आहेत आणि हिरड्या वगैरे मी याने क्लीन करून घेते सकाळचं मॉर्निंग ब्रेकफास्टच्या आधी त्याचं। त्यानंतर आता पहा तुम्ही, राम मी त्याला खाऊ घालणार आहे तर तो कसा नाटकं करतो, अजिबात खात नाही। त्याला इतकं मला एंटरटेन करून खाऊ घालावं लागतं रोज सकाळचं।
खायच्या वेळेस तो असंच नाटक करत राहतो नेहमी. त्यानंतर ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी रामला सुरुवातीला आंघोळ घालून घेतली आणि त्याचं सर्व आवरून घेतलं. तर मी हिमालयाचेच प्रोडक्ट सर्व रामच्या जे क्लिनिंगचं रुटीन वगैरे असेल, शॅम्पू, बॉडी वॉश वगैरे सर्व हिमालयाचंच यूज करते. त्यानंतर रामला मी झोपीला होऊन ज्या काल मी भाज्या आणल्या होत्या त्या स्वच्छ करण्यासाठी घेतल्या होत्या, म्हणजे क्लीन करण्यासाठी घेतल्या होत्या. कारण राम जर जागा असेल तर तो मला खूप डिस्टर्ब करतो, त्यामुळे तो झोपल्यानंतरच मी ही सर्व कामे करून घेते. मॉर्निंगचा नॅप त्याचा म्हणजे डेमधून 2दा नॅप तो घेतो. तर थोडंसं काम आवरलं आणि लगेच राम उठला आणि हे पहा लगेच त्याचं सुरू झालेलं इथं हेल्प करायची मम्माला. लंचमध्ये साबुदाण्याची खीर बनवली, कारण दूध अजिबात राम पित नाही. तर मी थोडेसे साबुदाणे आणि जास्त क्वांटिटीमध्ये दूध ॲड करते आणि ते त्याला खाऊ घालते. तर त्याला साबुदाण्याची खिचडी खूप आवडते, साबुदाण्याची खीर. त्यानंतर मला कपडे वॉश करायचे राहिले होते, कारण 1:30 वाजून गेले होते तरी पण माझे कपडे वॉश झाले नव्हते. खूप वेळ मी रामच्या सोबतच खेळत बसले आणि त्यानंतर त्याला वॉकरमध्ये बसून मी कपडे वॉश करून घेण्यासाठी गेले. हे पहा 1:40 झाले होते, त्यावेळेस माझे कपडे वॉश करून झाले आणि बाहेर खूप ऊन होतं, त्यामुळे कपडे सुकायला काही जास्त वेळ लागला नाही. त्यानंतर लंच टाईममध्ये मी कांद्याची पात, त्यानंतर कारळ्याची चटणी आणि सॅलडमध्ये टॉमॅटो आणि बाजरीची भाकरी हे बनवलं होतं. माझ्यासोबतच मी रामला थोडी थोडी भाकरी खाऊ घालते. तर मी लंच बनवेपर्यंत त्याला मी इथे हा बॉक्स खेळण्यासाठी दिला होता. त्यानंतर मी त्याला घेऊन जाऊन भाकरी थोडी थोडी खाऊ घातली. तर 3:30पर्यंत त्याचे पप्पा येऊन जातात, मग मला काही टेन्शन राहत नाही. थोडा तासभर का होईना त्यांच्याबरोबर तो खेळत राहतो आणि तोही आनंदी होतो ते आल्यानंतर. त्यानंतर राम पलीकडे खेळत असतानाच मी माझं ब्लाऊजचं जे उरलेलं स्टिचिंग राहिलं होतं ते करून घेत होते. त्यानंतर इव्हिनिंगचे 5 वाजले होते आणि चहाची वेळ झाली होती. तर मी लगेचच चहा ठेवला. तर आम्ही गुळाचा चहा पितो, साखरचा यूज फार कमी असतो. त्यानंतर आल्याचा चहा आम्हाला दोघांनाही खूप आवडतो. त्यानंतर सकाळी मॉर्निंगला एकदा आणि इव्हिनिंगला एकदा असा 2दा चहा होतो, कधी कधी 3दा पण होतो दिवसातून. तर ही इलायची पावडर मी ऑलरेडी बनवून ठेवलेली आहे, सुंठ आणि इलायची मिक्स करून बनवलेली आहे. चहा शक्यतो नाचतो किंवा काय होतं म्हणजे नाचतोच बऱ्यापैकी सर्वांचाच. त्यानंतर त्यासाठी मी काय करते, कपामध्ये सुरुवातीला गूळ पावडर ॲड करून घेते, जी की मी तुम्हाला काल दाखवली होती. गोल्ड वाईनची मी यूज करते. त्यानंतर इथे ब्लॅक टी सुरुवातीला चांगला उकळून घेऊन नंतर त्यामध्ये दूध ॲड करते आणि व्यवस्थित चहा उकळल्यानंतर मग मी तो कपामध्ये ॲड करून स्पूनने हलवून घेते. असे केल्याने चहा अजिबात नाचत नाही आणि छान होतो. आणि गुळामध्ये कॅलरीज कमी असतात ॲज कम्पेअर टू शुगर, म्हणून मी गूळ पावडरच यूज करते आणि मला आवडतो देखील गुळाचा चहा. तर त्यासोबत मारीगोल्ड बिस्किट, कारण ह्या वेळेला थोडी थोडी भूक लागलेली असते.
तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.